ओके सो गुड आफ्टरनून स्टुडंट. तुम्हाला सगळ्यांना माझं नाव माहीतच असेल, स्वाती घाडगे, स्वाती शामराव घाडगे. आणि मी MSc नर्सिंग केलं आहे, MSc नर्सिंग मेडिकल सर्जिकल स्पेशालिटीमध्ये. आणि तुमचे मी OTचे पण लेक्चर कंडक्ट करते आणि ॲनाटॉमीचे पण लेक्चर कंडक्ट करते. आय होप की तुम्ही हे सगळे लेक्चर्स अटेंड करत आहात. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल ऑनलाईनमध्ये तसं तर एवढं कम्युनिकेशन करता येत नाही आणि एवढं जास्त एक्झाम्पल्स पण देता येत नाही. होईल तेवढं शक्यतो मी प्रयत्न करत असते तुम्हाला समजून सांगायचा. पण तरी पण मला तर आपलं कम्युनिकेशन नसल्यामुळं इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टीच ऑनलाईन अँड टू टेक एव्हरीथिंग इन डिटेल. सो आय विश की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट्सच्या द्वारे. तर आज आपण बघणार आहोत एंडोक्राइन सिस्टम. In endocrine system the glands is important. Okay, so the endocrine system is nothing but all the glands are here, and in this system an organ which secretes particular chemical substances for use in the body for discharge into the surroundings. आपल्याला माहिती आहे की ग्लँडचं फंक्शन काय असतं. ग्लँडचं फंक्शन असतं की जे केमिकल सबस्टन्सेस असतात आपल्या बॉडीमध्ये ते सबस्टन्सेस सिक्रेट करायचं. जे केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये नीडेड असतात ते केमिकल सबस्टन्सेस सिक्रेट करायचं हे फंक्शन असतं ग्लँड्सचं. आणि ते केमिकल सबस्टन्सेस जे सराउंडिंग जे ग्लँड्स असतात ते जे केमिकल्स असतात त्या ग्लँड्स ऑर्गन्सला सराउंड केलेले असतात ते केमिकल्स. ओके, सो दिस केमिकल्स आर स्पेसिफिक केमिकल्स अँड दिस केमिकल्स आर युजफुल फॉर आवर body functions. So there are how many types of glands? There are important 3 types of glands are there: endocrine gland, exocrine gland and heterocrine glands. So see here, this is the exocrine gland. Okay, exocrine glands are glands that secretes their products into the ducts. Okay, ते त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते डक्ट्स मध्ये सिक्रेट करतात. ओके, सो यू कॅन सी हिअर दिस इज स्वेट सिक्रेट सेल्स. ओके, दिस इज द पोर्स अँड स्वेट ग्लँड. ओके, स्वेट ग्लँडचं फंक्शन काय आहे? स्वेट सिक्रेट करणं, बरोबर. तर मग एक्झोक्राइन ग्लँड्स आर ग्लँड्स दॅट सिक्रेट देअर प्रोडक्ट्स इन टू द डक्ट्समध्ये त्यांचे प्रोडक्ट ते सिक्रेट करत असतात. ओके, सो डक्ट्स इज अ स्पेसिफिक साइट, ओके, टू accumulate all the chemicals, okay, to collect all the chemicals. Okay, for example, sweat glands secrete sweats into the ducts, salivary glands secrete the saliva into the ducts, mammary glands, okay, stomach and liver. So you can see endocrine glands. Previously we have seen regarding exocrine gland, now endocrine glands. Endocrine glands that secrete their products. Which products? Endocrine gland कोणते प्रोडक्ट सिक्रेट करतात? हॉर्मोन्स. ठीक आहे, हॉर्मोन्स डायरेक्टली इनटू द ब्लड रॅदर देन थ्रू द डक्ट. डक्टमध्ये हॉर्मोन सिक्रेट न होता डायरेक्ट ब्लडमध्ये सिक्रेट होतात. ओके, आणि ते हॉर्मोन्स जे आहेत आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात. सो एक्झाम्पल्स ऑफ पिट्युटरी एक्झाम्पल्स ऑफ एंडोक्राइन ग्लँड की आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन ग्लँड जे आहेत त्या कोणत्या आहेत? पिट्युटरी ग्लँड, पॅनक्रियाज, थायरॉइड ग्लँड, एड्रेनल ग्लँड. So we will see regarding heterocrine gland. Okay, heterocrine glands, these are glands that perform both exocrine and endocrine functions. For example, pancreas. ठीक आहे, म्हणजे त्यांचं फंक्शन काय आहे की ते डक्टमध्ये देखील हॉर्मोन्स कलेक्ट, त्यांचे जे केमिकल्स आहेत ते डक्ट थ्रू सिक्रेट करणार किंवा डक्टमध्ये कलेक्ट करणार, किंवा ऑलरेडी जे हॉर्मोन्स सिक्रेट ते करत आहेत ते ऑलरेडी ब्लडमध्ये सिक्रेट करणार, हे त्यांचं फंक्शन आहे. सो हेटेरोक्राइन ग्लँड्स जे आहेत दॅट आर पॅनक्रियाज. ओके, सो सी दे हेअर liver, you can see this is the structure of liver. Pancreas, okay, this is the part of the pancreas. Tail, body, head of the pancreas. Intestine, okay, duodenum, okay, pancreatic duct, you can see this is the pancreatic duct. Gallbladder and liver. Okay, liver la gallbladder attached असतं. Okay, so we can see here pancreas is the organ which perform both the functions, exocrine as well as endocrine. Now endocrine system. See, endocrine system मध्ये consist of glands and groups of capillaries which facilitate diffusion of hormones to bloodstream. Right? Endocrine systemचं फंक्शन काय असतं? जे की capillaries. Endocrine system is a group of capillaries. Okay, capillaries is a group of capillaries which facilitate diffusion of hormones to bloodstream. हॉर्मोनचं डिफ्युजन होणार आणि ब्लडस्ट्रीममध्ये त्यांचं फ्लो असणार.
सो देर आर कॉमनली रेफर टू ॲज डक्टलेस ग्लँड. जे एंडोक्राइन ग्लँड असतात त्याला आपण डक्टलेस ग्लँड म्हणून देखील संबोधित करत असतो, बिकॉज द हॉर्मोन सिक्रेटेड डायरेक्टली इन टू द ब्लड स्ट्रीम. से एंडोक्राइन सिस्टम कंटिन्यूज. पिट्यूटरी ग्लैंड, थायरॉइड ग्लैंड, पैराथायरॉइड ग्लैंड, एड्रेनल ग्लैंड, pancreas, thymus gland. Now see, this is pituitary gland. You can see here, this is the diagram. See, this is the anterior pituitary. Okay, you can see here posterior pituitary. Okay, anterior pituitary secrete different hormone than posterior pituitary. Endothelial cells, anterior pituitary hormones. Then hypothalamic or hypophyseal portal system, you can see hypothalamus and neurohormones and neurosecretory hormones. See, pituitary gland continues. The pituitary gland consists of adenohypophysis, anterior lobe, okay, and neurohypophysis, this is posterior lobe. Okay, so you can see here it is influenced by hormones which comes from the hypothalamus. Adenohypophysis influence, how it is influenced? It is influenced through the hormones. Okay, hormones से जो influence हो रहा है, okay, it is through the hypothalamus. Okay, the hormones come from hypothalamus. The hormones which comes from the hypothalamus. Okay, so this is anterior lobe influenced by the hormones. Then neurohypophysis, posterior lobe. Neurohypophysis is attached towards the posterior lobe. You can see this is the neurohypophysis, and here is the adenohypophysis portion. Okay, so the neurohypophysis is attached to the posterior lobe. It is influenced by the neurons which convey hormones directly from hypothalamic nuclei or for storage of posterior lobe. Now you can see this is hormones. Anterior lobe secretes growth hormone, prolactin, thyroid stimulating hormones, adrenocorticotropic hormones, follicle stimulating hormones, luteinizing hormones. Intermediate lobe, A and B, melanocyte stimulating hormone, and posterior lobe, vasopressin, ADH, antidiuretic hormone, and oxytocin. These are the names of hormones which is secreted by the anterior lobe, intermediate lobe, and posterior lobe. Now anterior pituitary. You can see here anterior pituitary consists of hypothalamus, hypothalamus plus you can see posterior pituitary, anterior pituitary, portal circulations here you can see, then hypothalamic circulations, hypothalamic neurons. Growth hormone, okay, action of growth hormone. Say action of growth hormone, stimulating of growth bones, cartilages and connective tissue. Okay, the function of growth hormone is what? To stimulate करायचं कुणाला? Growth of bones ला, cartilage and connective tissues ला. Stromatomedians are synthesized in the liver in response to stimulations by the growth. Stromatomedians जे आहे हे it is synthesized in the liver, right? हे हॉर्मोन आहे जे की लिव्हरमध्ये सिंथेसाइज होतं आणि इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलेशन बाय द ग्रोथ हॉर्मोन, राईट. ग्रोथ हॉर्मोनच्या स्टिम्युलेशनने यांचं सिंथेसिस होत असतं. द इफेक्ट ऑफ ग्रोथ हॉर्मोन ऑन स्केलेटल ग्रोथ आर मेडिएटेड बाय द स्टोमॅटोमेडियन्स. नो ॲक्शन ऑफ ग्रोथ हॉर्मोन कंटिन्यूज हियर. इफेक्ट ऑन प्रोलॅक्टिन अँड मिनरल मेटाबॉलिझम. ओके, ऑन प्रोटीन मेटाबॉलिझम, ऑन मिनरल मेटाबॉलिझम. On protein metabolism, growth hormone is protein anabolic hormones. On mineral metabolism, increase calcium absorption from gastrointestinal tract and decrease sodium, potassium, calcium, phosphorus excretion from kidney. हे जे फंक्शन आहे हे ग्रोथ हॉर्मोनचं आहे. ॲक्शन ऑफ ग्रोथ हॉर्मोन. सी, ऑन कार्बोहायड्रेट्स. ग्रोथ हॉर्मोन इज डायबेटोजेनिक, राईट. डायबेटोजेनिक म्हणजे काय की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल इन्क्रीज होत असेल तिथे इट शो द डायबेटोजेनिक इफेक्ट. ओके, इट मेंटेन द शुगर लेवल ॲट द स्पेसिफिक लेवल, सो ॲट द ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ द बॉडी. So this is growth hormone is diabetogenic. Then because it produces hyperglycemia. So on fat metabolism, growth hormone has catabolic effect that increase mobilization of fats from adipose tissue. Then control of growth hormone. The release of growth hormone is primarily under the control of two hypothalamic hormones: growth hormone releasing hormone, growth hormone inhibiting hormones. Stimuli increase growth hormone. Secretion by the stimulating
GHRH, okay, released during exercise and stress. That growth hormone releasing hormone. ग्रोथ हॉर्मोन इज रिलीजिंग हॉर्मोन. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्या पिरियडला, जेव्हा आपल्याला स्ट्रेस असेल त्या पिरियडला हे हॉर्मोन सिक्रेट होतात, स्टिम्युलेट होत असतात ॲक्च्युली. आणि स्टिम्युलेट डिक्रीज ग्रोथ हॉर्मोन सिक्रेशन्स बाय रिलीज ऑफ ग्रोथ हॉर्मोन इंक्रीजिंग हॉर्मोन ऑल्सो कॉल्ड सोमॅटोस्टॅसिन. ओके, जेव्हा स्टिम्युलेट डिक्रीज ग्रोथ हॉर्मोन सिक्रेशन, जेव्हा ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन डिक्रीज होणार, कशाने डिक्रीज होणार ते सिक्रेशन? GHIH. ओके, सो आपण त्याला सोमॅटोस्टॅसिन्स देखील असं संबोधून बोलत असतो. Then this is related to the growth hormone. You can see here gigantism. It is due to overproduction of growth hormone during Eocene. It is characterized by tall stature. Bilateral gynecomastia is the you can see here enlargement of breast, male breast especially, large hand and feet. Then the acromegaly. It is due to excessive secretion of growth hormone during adulthood. It is characterized by broad thick nose, thickening of the skin, prominent brow, then pronatism, elongation and widening of the mandible. Disease continue. Dwarfism also. Deficiency of growth hormone leads to the dwarfism, shortness of stature, small genitalia and delicate extremities. Hormones of anterior pituitary glands. Pituitary continues. Prolactin. You can see here action of prolactin. Prolactin plays very important role in development of mammary glands and in milk synthesis. See, control of prolactin secretions. Stimulating factor. They act via stimulating prolactin releasing factors. Exercise, emotional स्ट्रेस, प्रेग्नेन्सी अँड ब्रेस्टफीडिंग. जेव्हा एक्सरसाइज, इमोशनल स्ट्रेस असेल, प्रेग्नेन्सीमध्ये प्रोलॅक्टिन हॉर्मोन स्टिम्युलेट होत असतो आणि इट रिलीजेस इट्स फॅक्टर्स, प्रोलॅक्टिन फॅक्टर्स. Then inhibitory factors which is released by the hypothalamus inhibits prolactin secretions from anterior pituitary. Dopamine may be the main prolactin inhibitor factor. Then hormones of anterior pituitary. Thyroid stimulating hormone, it's secreted by the anterior pituitary. Okay, so thyroid stimulating hormones stimulate thyroid gland. Okay, thyroid gland द्वारे thyroid stimulating hormone secrete होतात to produce the thyroxine T4 and thyronine T3. Then adenocorticotropic hormones. It is secreted by the anterior pituitary gland. It is often produced in response to biological stress. Then its principal effects are increased production and release of corticosteroid. You can see here intermediate lobe. Anterior pituitary gland, posterior pituitary gland, intermediate lobe are attached between these two glands. You can see here mammillary bodies. Hormones of posterior pituitary. Antidiuretic hormone, you can see here ADH or vasopressin. It is a hypothalamic hormone synthesized in the cells of the supraoptic nucleus. ADH is stored in the posterior pituitary. Then functions of ADH: to retain water in the body and to constrict the blood vessels. Disease related to ADH: diabetic insipidus. It is condition characterized by excessive thirst, excretion of large amounts of severely diluted urine. Then hormones of posterior pituitary. Oxytocin. Posterior pituitary secrete oxytocin is synthesized in the hypothalamus, stored in the posterior lobe of pituitary gland. Oxytocin is synthesized in the hypothalamus and stored in the posterior lobe of the pituitary gland. Oxytocin जो हार्मोन जो सिक्रेट होतो तो posterior lobe of pituitary gland मध्ये स्टोर केला जातो. So action of oxytocin: contractions of mammillary gland to produce the milk. Mammillary gland ला कॉन्ट्रॅक्ट करणं हे ॲक्शन आहे ऑक्सिटोसिनचं. आणि stimulate the contractions of smooth muscles of the uterus. So this is regarding the today's lecture. Today we have seen regarding the hormones which is secreted by the anterior pituitary gland and posterior pituitary gland and the thyroid. Okay, now which are the diseases which is associated regarding the increasing growth hormone and
decreasing growth hormone more than normal level. So this is regarding the hormones secreted by the, this is regarding the glands which is attached in endocrine system, endocrine gland, exocrine gland and heterocrine glands. So students, so this is short lecture regarding the glands and the secretion of the hormones. So आय होप की तुम्हाला हे कळत असेल सगळं काय. OT टेक्निशियन कोर्सला मी जे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, मला होप्स आहेत की तुम्ही हे सगळं समजून घेत आहात व्यवस्थित आणि यावर व्यवस्थित रिस्पॉन्स पण तुम्ही देत आहात. तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.